संत नामदेव महाराज हे पंढरपूरचे महान विठ्ठल भक्त होते. त्यांच्या हृदयात विठ्ठलावर अपार प्रेम होते. ते देवाशी मित्रासारखे बोलत, त्यांचे नामस्मरण करत आणि कीर्तनातून लोकांना भक्तीचा मार्ग दाखवत. एकदा नामदेव महाराज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अत्यंत तल्लीन होऊन कीर्तन करत होते. त्यांच्या भक्तीने वातावरण भारावून गेले होते. त्यावेळी काही अहंकारी पंडितांना वाटले की नामदेव हे शूद्र असूनही इतक्या अधिकाराने देवाची सेवा करतात, हे योग्य नाही. त्या पंडितांनी नामदेवांना मंदिराच्या बाहेर कीर्तन करण्यास सांगितले. भक्तीने भरलेल्या अंतःकरणाने नामदेव महाराज मंदिराच्या मागील बाजूस जाऊन विठ्ठलाचे नामस्मरण करू लागले. थोड्याच वेळात आश्चर्यकारक घटना घडली. मंदिरातील विठ्ठलाची मूर्तीच मागे फिरली आणि नामदेव ज्या बाजूला कीर्तन करत होते त्या दिशेला तोंड करून उभी राहिली. हे दृश्य पाहून सर्व पंडित स्तब्ध झाले. त्यांना उमगले की देवाला जातीपाती, ऊच नीच काहीही मान्य नाही. त्याला फक्त खरी भक्तिप्रिय असते. त्याने नामदेव महाराजांची क्षमा मागितली. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की ईश्वर भक्तीमध्ये अहंकाराला स्थान नाही. प्रेम, श्रद्धा आणि निष्ठा यांनाच देव मान देतो. संत नामदेव महाराजांचे जीवन हेच सांगते की देव हृदयात असतो, जातीमध्ये नाही.